काय कमालीचा फटका मैदानावरती आलाय. बॅट मधून धावा येऊ न येऊ शरीराचा वेध घेत चेंडू जाईल लॉंग स्टॉप क्षेत्रामध्ये, चौकार. मूर्ती लहान कीर्ती महान. स्ट्राइक एंड वरती श्याम चौधरी. श्यामच्या पट्ट्यात चेंडू आला ना तर तो कार्यक्रम करतो हे त्याने पहिल्यापासून दाखवून दिलंय. षटकार. संघासाठी कालच्या दिवसामध्ये विवेक शेलार आणि त्याच्या समवेत पवन केणे याने काय कमालीचा खेळ केला. आज या दोघांची अनुपस्थिती आहे, मात्र दोघांनी भिवंडीचा आणखीन एक सितारा सोडलाय, तो म्हणजे श्याम चौधरी. काय कमालीचा फटका खेळलाय. ऑफस्टंपच्या बाहेरच्या चेंडूला ऑन साइडच्या दिशेने अक्षरशः कानशिलात वाजवावी ना अशा पद्धतीने फटका हाणलाय. षटकारामुळे सांघिक धावसंख्या 11 वरती पोहोचली आहे. बॅटची लीडिंग एज, कॅच पकडली, मॅच मध्ये कमबॅक, फलंदाज बाद. इथून मात्र आपण पाहिलं ना षटकारानंतर विकेट आली. पहिला ब्रेक थ्रू श्याम चौधरी बॅक टू दी पावलियन. फटका फसला आणि तदनंतर मात्र बॅटची लीडिंग एज लागली. चला नवीन फलंदाज, अजिबात वेळ वाया घालवू नका. नवीन बॅटर लगेच या. मित्रांनो आपला फलंदाज बाद होऊन सीमारेषेपर्यंत आलाय. वेताळेश्वर उसर संघ. This is not acceptable and this is not accepted also. नवीन फलंदाज मैदानाच्या आत गौरव पाटील. हा खेळाडू आज या संघामध्ये आयकॉन म्हणून मैदानावरती खेळणार आहे. 11 धावा दाफलकावरती लागल्यात. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. पहिल्या चेंडूवरती लेगबाई स्वरूपातील धावा आल्यात. तदनंतर षटकार आलाय, विकेट गेली आहे. मृणाल वरसलकर जोपर्यंत मैदानावरती आहे ना तोपर्यंत वेताळेश्वर उसर संघ आपलं अस्तित्व जपण्याचा प्रयत्न करणार आहे. बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न होता, फटका फसलाय, डॉट चेंडू आलाय. फायनलची सुरुवात ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे त्या पद्धतीने झाले. म्हणजे कधीतरी सामना एका बाजूने जातोय, कधी दुसऱ्या बाजूने जातोय, कभी खुशी कभी गम, अशा पद्धतीची मॅच मैदानावरती सुरू आहे. कमलेश पाटील या युवा गोलंदाजाचा आपण कौतुक करावं तितकं कमी आहे. जबरदस्त खेळ, ज्याला कावा या नावाने संबोधलं जातं. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने ठोकलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. कमालीचं क्षेत्ररक्षण, कमालीचं एक्झिक्युशन. केवळ एक धाव मिळणार आहे. फंटास्टिक एफर्ट्स. षटक क्रमांक 1 समाप्त. धावफलकावरती 12 धावा जमा झाल्या आहेत.
एक फलंदाज बाद अशी स्थिती किंबहुना परिस्थिती मैदानावरती उद्भवली. अजूनही मैदानाच्या सभोवताली रसिक मायबाप प्रेक्षकांची गर्दी आहे आणि मी त्यात म्हणेन वेताळेश्वर उसर या संघाला पाठिंबा करणारे प्रेक्षक आज मैदानावरती जास्त प्रमाणामध्ये उपलब्ध आहेत, किंबहुना गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कालचा दिवस उसर संघाने अक्षरशः गाजवला, मैदानावरती अक्षरशः धिंगाणा झाला. ज्या पद्धतीची फटकेबाजी पवन केणे आणि विवेक शेलारने केली ना, भिवंडीचे सितारे खेळण्यासाठी आपण जर पाहिलं ना तर मात्र इथे गर्दी झाली. बघा, ज्या वेळेला आयकॉन खेळाडू मैदानावरती येतात ना तर त्यांचा खेळ पाहण्यासाठी युवा खेळाडू आणि अगदी त्याच वेळेला क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक कधीच चुकत नाहीत. असे काही प्रेक्षक माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत जिथे ज्यांना कुठच्या गावात स्पर्धा हे माहिती नाही आहे, मात्र आयकॉन खेळाडू असेल ना तर ती स्पर्धा यूट्यूबवरती आवर्जून पाहतात. षटक क्रमांक दुसरं गोलंदाजीच्या मोर्चावरती नयन भगत आलाय. मग नयन आला म्हणजे त्याचा क्लास आला, त्याची टेम्परामेंट आली आणि त्याचं डेडिकेशन सुद्धा आलंय. कमालीचा खेळ नयनने या स्पर्धेच्या माध्यमातून करून दिलाय. तो ॲज अ बॅटर जितका सक्सेसफुल आहे तितकाच ॲज अ बॉलर सुद्धा चांगलं कॉन्ट्रीब्युशन, मैदानावरती त्याचं दायित्व त्याने ओळखलंय. संघाची गरज काय आहे हे त्याने ओळखलंय. सुरुवातीचे दोनही गोलंदाज डावखुरे गोलंदाज ज्यांनी अचूक टप्प्यावरती मारा केलाय आणि वेताळेश्वर उसर संघाला इथून मात्र त्यांनी सांगितलंय आजचा दिवस वेगळा आहे, संघ वेगळा आहे, खेळाडू वेगळे आहे, तर परिस्थिती सुद्धा बदलणारच हे त्यांनी सांगून दिले. ऑप्शमच्या बाहेरचा चेंडू शरीरापासून दूर, अवे फ्रॉम द बॉडी, डॉट चेंडू आलाय. आपण पाहिलं मृणाल वर्सोलकर 2 चेंडू खेळला, तदनंतर मात्र नॉन स्ट्राईक एंड वरती जणू काही घर करून राहिलाय. कारण स्ट्राईक एंड वरती येणाऱ्या फलंदाजाने केवळ मोठे फटके खेळायचं दाखवले, कुठेही सिंगल डबल वरती विश्वासच दाखवलेला नाही. बॅटची लीडिंग एज, चेंडू यष्टिरक्षकाच्या हातात. 1 मोर डाऊन. गौरव पाटील बॅक टू द पॅव्हलियन. षटक मैदानावरती प्रगती पथावर आहे. धावफलकावरती 12 धावा जमा झाल्यात. महेंद्र महागे मैदानावरती. अपील झालंय, मात्र या अपिलामध्ये तथ्य नाही हे फलंदाज, यष्टिरक्षक आणि गोलंदाज या तिघांना सुद्धा माहिती आहे. मात्र तरी सुद्धा एक अपील केलं गेलं. अजूनपर्यंत आपण पाहिलं नयनने या ओव्हरमध्ये एकही धाव खर्च केलेली नाहीये. महागाईच्या जमान्यामध्ये आपण कंजूस राहावं. कंजूस गोलंदाजी मैदानाच्या आत. हलक्या हाताने खेळलाय, बॉटम हँडचा वापर आणि एक धाव पूर्ण केली आहे. षटक क्रमांक 2 समाप्त. धावफलक कासवाच्या गतीने पुढे जाईल. 13 धावा धावफलकावरती, 2 फलंदाज बाद. पहिल्या ओव्हरमध्ये 12 तर दुसऱ्या ओव्हरमध्ये केवळ 1 धाव खर्च केली आहे. नयन भगतच्या गोलंदाजीला त्रिवार अभिवादन करूयात. व्हॉट अ फंटास्टिक बॉलिंग. आज त्याने सर्वांची मनं जिंकलीत. वेताळेश्वर उसर संघ आपला 12वा प्रतिनिधी अजूनपर्यंत समालोचन कक्षामध्ये उपलब्ध नाही, याची आपण दखल घ्या मित्रांनो. आयोजन कमिटीला यावरती लक्ष द्यायला लागू नये याची काळजी आपण घ्या, अन्यथा दुष्काळ 13 महिना यायला नको. 2 ओव्हर झालेत. धावफलकावरती 13 धावा जमा झाल्यात. महेंद्र मागे मैदानाच्या आत आहे. मृणाल वर्सोलकर जो सुरुवातीपासून नॉन स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय.
गोलंदाजीसाठी आपण पाहतोय चौलचा सितारा, अलिबागचा रायझिंग स्टार आकाश तवसाळकर मैदानाच्या आत आहे. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा फुलर रन डिलिव्हरी. बघा आपल्याकडे 21व्या शतकामध्ये आपण आहोत. ड्रीम्स क्रिकेटची स्पर्धा ही आपण पहिलं लाईव्ह प्रक्षेपण आहे. जसजसे आणखीन वर्ष जाऊ ना त्या वेळेला बॉलची मॅपिंग सुद्धा आपल्याला कळेल. म्हणजे किती 6 चेंडूंपैकी किती चेंडू फुलर लेनचे होते, किती चेंडू शॉर्ट पिच होते, किती चेंडू गुड लेंथवरती पडले. आणि मग असं जर आपण आकाश तवसाळकरच्या बाबतीत बघितलं ना तर तो हा नेहमी यॉर्कर लेंथवरती गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतो. यावेळेचा फटका फसलाय. बराच कालावधी हवेत आहे. आमचे ड्रीम्स क्रिकेटचे कॅमेरामॅन सुद्धा चेंडूला हवेमध्ये धोंडोर साजण्यासारखे शोधत होते आणि मृणाल वर्सोलकरला इथून मात्र आपली विकेट गमवावी लागेल. षटक क्रमांक 30 मैदानावरती चालू आहे. धावफलक कासवाच्या गतीने पुढे चालले. 13 ही धावसंख्या धावफलकावरती, माफ करा 14 ही धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. आकाश तवसाळकरने आल्या आल्या विकेट संपादन केली आणि इथून मात्र वेताळेश्वर उसर संघाला सांगितलं की आजचा दिवस वेगळा आहे. वेल डन. चांगला खेळ त्यांनी मैदानावरती केलाय. क्षेत्ररक्षकांचं कौतुक करूयात. दमलेत थकलेत मात्र तरी सुद्धा मॅच जिंकण्याची ईर्ष्या जी आहे ना, स्वप्न पाहिले प्रत्येकाने की अर्थातच नवतरुण मित्रमंडळ खानाम आयोजित या स्पर्धेमध्ये 4 चान लावायचेत. ही ट्रॉफी जिंकायची आहे आणि अशा वेळेला मोठा फटका आलाय. अलॉंग विथ द फ्लो चेंडू जाईल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. पासून हल्ला बोल करायला सुरुवात केली काय. फटका गॅप मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षकाकडनं चुकी झाली आहे मात्र लास्ट मोमेंटला चेंडूला आत पाठवलाय. वेल डन. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण पाहिला कमलेश पाटील. कावा चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्यात असं मी म्हणेन. धावफलकावरती नजर. 22 धावा, 22 ऑन स्कोरबोर्ड. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. ओव्हर द विकेट गोलंदाजी. फुल टॉस चेंडू. नो बॉलचा इशारा. बीमर चेंडू हातातून जवळजवळ चेंडू सटकला. नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट ही संकल्पना आणि या संकल्पनेवरती आपण पाहिला तर पुढचा चेंडू फ्री हिट आहे. उघडा डोळे बघा नीट. पुढचा चेंडू आलाय फ्री हिट. फलंदाजाला लायसन आहे. इथून मोठा फटका खेळण्याची मुबलक संधी आहे. विनय शिंदे स्ट्राइक एंड वरती. धावफलकावरती 24 धावा. वेताळेश्वर उसर संघाला कमबॅक करण्यासाठी संधी आहे. फुल टॉस चेंडू गॅप मध्ये खेळलाय. पुन्हा एकदा कमलेश पाटील. काय क्षेत्ररक्षण आहे, काय फेक आहे, जबरदस्त. काय ते एफर्ट्स, काय ती मेहनत, सर्व कसं एकदम ओके मध्ये. कमलेश पाटील जबरदस्त कामगिरी मैदानावरती करतोय. मग ती गोलंदाजी, मग ते क्षेत्ररक्षण किंबहुना फलंदाजी. इथून मात्र आकाश तवसाळकरने कमबॅक केले. षटक क्रमांक 30 मैदानावरती समाप्त. 3 षटकांची सांगता आणि 25 धावा लागल्यात. आकाश तवसाळकरचं षटक थोडंसं आनंददायी आहे मात्र तितकंच दुःख भरं सुद्धा ठरलंय. नो बॉल आला, षटकार आला, विकेट सुद्धा गेली, डॉट बॉल सुद्धा आलाय, सिंगल सुद्धा आले, डबल सुद्धा आले. त्यामुळे संमिश्र षटक म्हणावं लागेल. इथून मात्र करो या मरो ही लढाई मैदानाच्या आत आहे. 25 धावा धावफलकावरती पहिल्या 18 चेंडूंमध्ये आल्यात. वेताळेश्वर उसर संघासाठी चिंतेची बाब ती म्हणजे आयकॉन खेळाडू
काल ज्या आयकॉन खेळाडूंनी मैदान गाजवलं, आज त्यांची अनुपस्थिती त्यांना डेफिनेटली जाणवते. गैरहजेरी इथून मात्र अडचणीचा विषय ठरलाय. कौतुक करावं लागेल गण वॉटर स्पोर्ट साखर संघाचं. त्यांच्या आयकॉननी कन्सिस्टन्सी दाखवली, चांगला खेळ सातत्यपूर्ण केलाय आणि जबरदस्त कामगिरी त्यांनी मैदानाच्या आत करून दिलाय. सरळ बॅटने ठोकलाय, मोठा फटका, क्षेत्ररक्षक तैनात, कोणतीही चुकी नाही. आणखीन एक फलंदाज बाद. इथून मात्र गोलंदाजाचं कौतुक करूया. अक्षय पवार नाव लक्षात ठेवा मित्रांनो. अक्षय पवार सावळे गावचा पनवेल विभागातील खेळाडू, एक युवा खेळाडू म्हणून त्याची वर्णी लागली. तदनंतर मात्र आज खानावच्या या क्रीडा नगरीमध्ये त्याची फलंदाजी, त्याची क्षेत्ररक्षण, त्याने घेतलेले कर्णधार म्हणून निर्णय हे सर्वतोपरी उत्तम ठरलेत. आणि म्हणूनच का होईना त्यांचा हा संघ नवतरुण स्पोर्ट्स खानाव, नवतरुण मित्रमंडळ खानाव, खानाव चषक 2025 मध्ये फायनल पर्यंत मजल मारताना पाहायला मिळालाय. आपला कर्णधार कणखर असावा, आपला कर्णधार पूर्ण मेहनती असावा आणि तेच मैदानावरती त्याने दाखवून दिले. 26 ऑन स्कोर बोर्ड. अक्षय म्हणेल इथून मात्र मला एखाद दुसरी विकेट मिळाली ना तर माझा मार्ग मोकळा होईल. मग तो कसला मार्ग मोकळा होईल ही येणारी वेळ ठरवेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑफच्या दिशेने, क्षेत्ररक्षक तैनात. ज्या विकेटची अक्षयला गरज होती ती विकेट मिळाली. फलंदाज बाद. पवार बंधू ही जोडी अखंड महाराष्ट्राला माहिती आहे. किरण पवार ज्याने मागचे काही वर्ष मैदान गाजवले आणि अजूनपर्यंत तो मैदान गाजवतोय आणि त्याचाच सक्का भाऊ मैदानाच्या आत इथून मात्र आपण पाहतोय चांगली कामगिरी करतोय. अक्षय पवारसाठी ही स्पर्धा महत्त्वाची आहे. आपलं करिअर आत्ताच सुरुवात झाली आहे. मग या करिअरमध्ये एखादं मोठं पारितोषिक मिळालं ना तर आपला कॉन्फिडन्स सुद्धा वाढतो. वेगवेगळ्या स्पर्धेचे आयोजक पॅकर्स यांची नजर आपल्यावरती जाते. आपल्या करिअरसाठी ही महत्त्वपूर्ण स्पर्धा तो आज मैदानावरती खेळतोय. नॉन स्ट्राईक एंडवरती थ्रो करण्याचा प्रयत्न जरूर होता, मात्र रिस्क घेतली नाहीये. रोशन शिंदे नवीन फलंदाज मैदानाच्या आत आलेत. रोशन ठाकूर नवीन फलंदाज मैदानाच्या आत आलाय. शॉर्ट पिच चेंडू, मोठा फटका, क्षेत्ररक्षक तैनात, कोणतीही चुकी नाही. अक्षयच्या खात्यात आणखीन एक फलंदाज बाद. चला रसिक मायवा प्रेक्षकांसाठी एक थोडी वेगळी अपडेट देऊया. जो अक्षय पवार या आधीच्या मॅच मध्ये अजिबात गोलंदाजी करत नव्हता तो शेवटच्या मॅच मध्ये
गोलंदाजीसाठी का आलाय? या आधीच्या मॅच मध्ये एक ओव्हर जरूर टाकली, मात्र फायनलच्या मॅच मध्ये सुद्धा रिस्क का घेतोय? बघा त्याच्याकडे गुणवत्ता आहे, त्याच्याकडे स्किल्स आहेत, मग तो मॅच एक चांगल्या पद्धतीने बनली आहे. मग अशा वेळेला चला आपलं स्किल सेट टेस्ट करूयात, त्यासाठी त्यांनी प्रयत्न करतोय. आणखीन एक मोठा फटका, मात्र हा फटका सीमा रेषेच्या पलीकडे आहे. षटकार, चेंडूवरती आलेला षटकार. फलंदाज म्हणतो धावा आणि विजयासाठी 33 धावांचं लक्ष्य. वळूयात उत्तरार्धाच्या खेळाकडे. नवतरुण स्पोर्ट्स खानाव, नवतरुण मित्रमंडळ आयोजित भव्य क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये मला समालोचनाची संधी दिली, त्यामुळे संपूर्ण खानावकरांचे, ग्रामस्थांचे, सन्माननीय आनंदजी गोंधळी साहेब, जितेंद्रजी गोंधळी साहेब आणि संपूर्ण आयोजन कमिटीचा मी आभारी आहे. आणि उत्तरार्धाच्या खेळामध्ये आपल्याला जॉईन करतील इम्रान बुखारी अर्थात भाईजानजी, ज्यांनी मागचे 3 ते 4 वर्षांमध्ये अलिबाग, रायगड या पट्ट्यामध्ये चांगले समालोचन करून एक चांगला दर्जा मिळालाय, एक नावलौकिक मिळालंय आणि त्याचमुळे का होईना, त्यांच्यामुळेच का होईना एक अलिबाग तालुक्यातील चांगला समालोचक उदयास आलाय आणि त्यांना सुद्धा पुढील वाटचालीसाठी आपण शुभेच्छा देऊयात. तुर्तास मी आपणा सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. थैंक यू सो मच. तो अभी जिसने आपने आवाज सुना था, सम्मानीय आदरणीय महाराष्ट्र का बुलंद आवाज, हमारे साथी कमेंटेटर्स सम्मानीय अक्काजी मांजरेकर सर, आपका तहे दिल से आभार, जिन्होंने आज रात में हमें काफी दर्शकों के मन जीत लिए. वॉइस ऑफ महाराष्ट्र, मैन फ्रॉम सासवणे गांव से बिलोंग करने वाले सम्मानीय अक्काजी मांजरेकर सर, आपका तहे दिल से आभार. एनएससी खानाव चषक 2025 इस प्रतियोगिता के द्वारा जीतने के लिए 24 गेंदे और 33 रनों की आवश्यकता है. सलामी के बैटर एपी अक्षय पवार और उनका साथ देते हुए कल्पेश पाटिल. एपी और केपी, अक्षय पवार, कल्पेश पाटिल. कावा गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज गौरव पाटिल. फुल टॉस गेंद, लॉन्ग स्टॉप बॉर्डर लाइन के पार. पहले से ही गरीबी में आटा गीला. 9+4 मिलेंगे 4 तो होगा बेड़ा पार. डीजे हैंडसम योगेश को लॉन्ग लाइट के बाहर ठोका. षटकार, डीजे को मौका. गण यांच्या माध्यमातून या षटकारासाठी 1,000 रुपयाचा कॅश, प्रत्येक षटकारासाठी 1,000 रुपयाचा कॅश प्राइज है. और जरूर अक्षय पवार का बल्ला हल्ला बोल करते हुए, ओहो इस बार अच्छी गेंद गौरव पाटिल.
शानदार गेंदबाजी थोड़ी सी नीचे रहती हुई चकमा देते हुए स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 11 रन। छक्कों के हैट्रिक के लिए, चौकों के हैट्रिक के लिए, विकेट के हैट्रिक के लिए अष्टमी गांव से बिलोंग करने वाले सलमान भाई लंबाते, इनकी जानिब से 500 रुपए का कैश प्राइज। इस बार देखिए बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर अक्षय पवार पावर ऑफ पवार दिखाते हुए गेंद सीमा पर। डीजे पर स्कोर जा पहुंचा है 17 रन। अभी भी जीतने के लिए 16 रनों की आवश्यकता। गौरव पाटिल के ऊपर प्रतिकार करते हुए, अटैक करते हुए पावर ऑफ पवार पर इस बार देखिए तेज तर्रार गोली की रफ्तार गेंद डाली थी। इस बार गेंद थोड़ी नीचे रही, वेरिएशन किया, एक्सपेरिमेंट किया, बल्लेबाज को जरूर चकमा दिया, डॉट गेंद जाती हुई। गेंदें हो चुकी है 4, स्कोर कार्ड पर 17 रन। ऋषभ पंत, एबी डिविलियर्स, जर्सी नंबर 17 किसके लिए होगा खतरा? ओहो, और इस बार देखिए फर्नीचर डिस्ट्रॉय करते हुए 17 का खतरा। डीजे यो फिल्म का ये गाना जरूर हमारे डीजे ऑपरेटर योगेश ने सुनाया। माधुरी दीक्षित, आमिर खान, आज ना छोड़ूंगा तुझे, और जरूर किसे नहीं छोड़ूंगा तो ये एनएससी खानाव का चमचमाती ट्रॉफी को नहीं छोड़ूंगा, ऐसे गेंदबाज गौरव कह रहे। 5वीं गेंद पर विकेट सफलता हासिल करते हुए अक्षय पवार एपी जैसे बल्लेबाज को रास्ता दिखलाते हुए न्यू बैटर मैदान पर नयन भगत, चेंडू नहीं भगत, पर आज इस मैदान पर किस तरह की बल्लेबाजी करेंगे नयन भगत। 17 रन स्कोर कार्ड पर 1 विकेट की नुकसान पर 5वीं गेंद पर सफलता हासिल करते हुए गौरव पाटिल सामना करेंगे लेफ्ट आर्म बल्लेबाज नयन भगत। 16 रनों की आवश्यकता, ग्रैंड फिनाले। इस बार ऑफ स्टंप के काफी नजदीक जाने वाली गेंद, ऑफिशियल अंपायर प्रशांत सर पर कोई दबाव नहीं, कोई प्रेशर नहीं है। इस बार ओवर की समाप्ति होती हुई, इस ओवर के प्रायोजक थे एनएससी खानाव चषक 2025। बचे हुए 18 गेंदे और जीतने के लिए 16 रनों की आवश्यकता। 18 गेंदे 16 रनों की जरूरत है। शानदार आयोजन एनएससी खानाव चषक 2025 जरूर सम्माननीय आदरणीय श्री अनंत गोंदली फाउंडेशन और नवतरुण स्पोर्ट्स क्लब खानाव आयोजित रजनी क्रिकेट की यह प्रतियोगिता जिसका पर्व है 9वां, काफी बढ़िया आयोजन, बहुचर्चित इस तहसील में यह प्रतियोगिता अक्सर क्रिकेट का नंदन वन जिसे कहा जाएगा। बचे हुए 18 गेंदे 16 रनों की आवश्यकता। स्पीडअप, बचे हुए 18 गेंदे और 16 रनों की आवश्यकता। गांव टू गांव आईपीएल फॉर्मेट ग्रैंड फिनाले, पहले नंबर की राशि धरणे गुरुजी सर 1.5 लाख रुपए, और इस 1.5 लाख की कैश के लिए लड़त होती हुई दोनों टीमों के दरमियान गन वाटर स्पोर्ट्स साखर, जरूर साखर टीम बोले तो फिर पीएनपी चषक और दमदार आमदार प्रीमियर लीग। इस प्रतियोगिता में चैंपियन बनने वाली टीम नाखवा ब्रदर्स होंगे, उसमें से ये साखर टीम गन वाटर स्पोर्ट्स साखर। फिर से एक बार गेंदबाजी की मोर्चे को संभालेंगे गेंदबाज महेंद्र मापे। इस बार अच्छी गेंद टप्पा गिरने के बाद थोड़ी सी अंदर आई, ऑफ स्टंप के काफी बाहर, सबसे कातिल जरूर यहां पर प्रीतम पाटिल एक्स्ट्रा के साथ स्कोर जा पहुंचा। अनुष्का भाभी के हीरो जर्सी नंबर 18 विराट कोहली स्कोर कार्ड पर आते हुए जरूर यहां पर एक्स्ट्रा के साथ स्कोर जा पहुंचा 18 रन। ऑफिशियल अंपायर डिसीजन इज लास्ट डिसीजन है, कोऑपरेट करें जरूर। यहां पर वेतालेश्वर उसर हम देख रहे हैं आज पवन के ने A1 पवन के ने, इनकी कमी जरूर महसूस होती हुई दर्शकों के लिए, क्योंकि कल के दिन क्या लड़े।
इस बार फिर से एक बार मिस टाइमिंग स्ट्रोक, फील्डर गेंद के नीचे, पर उन्हें चकमा देती हुई गेंद बिहाइंड थर्ड मैन की दिशा में ट्रैवल होती हुई। तब तक यहाँ पर देखिए फिर से एक बार गड़बड़ गोंदल, 2 रन आसानी से मुकम्मल। 2 रनों के साथ स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 20 रन। अभी भी जीतने के लिए 17 गेंदे 13 रनों की आवश्यकता है। स्ट्राइक पर बल्लेबाज कमलेश पाटिल, केपी कावा नाम से प्रचलित है, पर आज कमलेश पाटिल किस तरह से बल्लेबाजी करेंगे। इस बार बड़ा स्ट्रोक, मिड ऑफ की दिशा में खेलने का प्रयास, 2 खिलाड़ियों के बीच में दरार, मिलेंगे 4 तो होगा बेड़ा पार। गन वाटर स्पोर्ट्स साकर टीम के लिए डीजे को मौका। के साथ स्कोर जा पहुंचा है 24 रन, बचे हुए 16 गेंदे, 9 रनों की आवश्यकता। शानदार बल्लेबाजी कमलेश पाटिल, फिर से एक बार आड़े बल्ले से करने का प्रयास, दूधाई तलवार, बनी तो आबाद नहीं तो बर्बाद, पर एक गेंद बर्बाद होते हुए। बचे हुए 15 गेंदे, 9 रनों की आवश्यकता है। ग्रैंड फिनाले, चैंपियन ऑफ द चैंपियन, गांव टू गांव आईपीएल फॉर्मेट में एनएससी खानाव चषक 2025 सीजन 9 का कप कौन सी टीम अपने नाम करेगी। फिर से एक बार वही स्ट्रोक, मिड ऑफ की दिशा में फील्डर है, पर जब तक फील्डर फील्ड करेंगे, थ्रो करेंगे, तब तक दोनों बल्लेबाजों ने चीते की दौड़ लगाते हुए आंखों ही आंखों में इशारा करते हुए 2 रन आसानी से मुकम्मल किए। जीतने के लिए 7 रनों की आवश्यकता है। स्कोर कार्ड पर स्कोर जा पहुंचा है 26 रन, बचे हुए 14 गेंदे, 7 रनों की आवश्यकता। इस बार देखिए दूधाई तलवार, स्विच हिट का छक्का, शानदार बल्लेबाज बरसा, डीजे को मौका। के लिए 1 रन की आवश्यकता है। गांव टू गांव आईपीएल फॉर्मेट जीतने के लिए 1 रन की आवश्यकता, और इसी तरह से गन वाटर स्पोर्ट्स साकर चैंपियन बनते हुए सीजन 9 में गाना वाजुदेया।